हॅलो फ्रेंड्स, आज आपण सॉलिड स्टेट या लेसनविषयी थोडक्यात माहिती मिळवणार आहोत. सॉलिड, व्हॉट इज नोन एज सॉलिड? सॉलिड म्हणजे नेमकं काय हे तर आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. सॉलिड, लिक्विड, गॅसेस आर द थ्री डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटरच्या वेगवेगळ्या अवस्था असतात, बरोबर. सॉलिड विषय आपला 9वीलाही झालेलं आहे थोडंफार, लिक्विड विषय झालेलं आहे आणि गॅस विषय झालेलं आहे. सॉलिड म्हणजे नेमकं काय? सॉलिडमध्ये particles, ions, atoms or molecules are arranged in a definite fixed proportion. Atoms, molecules, particles or ions are arranged in a definite fixed proportion. याला आपण काय म्हणणार आहे? सॉलिड. बघा, त्या ठिकाणी सॉलिडचे दोन टाइप्स दिलेले आपल्याला. टाइप्स ऑफ सॉलिड. देर आर टू टाइप्स ऑफ सॉलिड. विच टू टाइप्स? वन इज अ क्रिस्टलाइन सॉलिड, बरोबर, आणि अदर इज द ॲमॉर्फस सॉलिड. आता क्रिस्टलाइन म्हणजे काय आणि ॲमॉर्फस म्हणजे काय? क्रिस्टलाइन, क्रिस्टल लाईक. ॲमॉर्फस म्हणजे नवीनच वर्ड आहे आपल्याला. ॲमॉर्फस म्हणजे पावडरसारखे जे असतात ते सर्व, किंवा ज्याला विशिष्ट असा शेप नसतो त्याला काय म्हणणार आपण? ॲमॉर्फस. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये काय येतं? क्रिस्टलाइन सॉलिड्स आर शुगर, कॉमन सॉल्ट. त्याचे काही एक्झाम्पल्स आहे: ग्रॅन्युअल्स ऑफ द शुगर, ग्रॅन्युअल्स ऑफ द सॉल्ट्स, ब्ल्यू विट्रिऑल. हे सर्व क्रिस्टलाइन सॉलिड आहे. ॲलम म्हणजे आपली तुरटी, ती सुद्धा क्रिस्टलाइन सॉलिडचंच उदाहरण आहे, की त्याच्यामध्ये पर्टिक्युलर साईज असते, शेप असतो, त्याच्यामुळे त्याला आपण क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणतो. बघा, इम्पॉर्टंट काय या आतापर्यंत आपण घेतलेलं जस्ट द डेफिनेशन ऑफ सॉलिड. सॉलिड म्हणजे काय? द सॉलिड इज द सबस्टन्स इन विच ॲटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स ऑर पार्टिकल्स आर अरेंज इन अ डेफिनाइट फिक्स प्रपोर्शन. त्याला काय म्हणणार आपण? सॉलिड्स. सॉलिडच्या प्रॉपर्टीजमध्ये आता इथे प्रॉपर्टीज आपल्याला दिलेल्या नाही, पण प्रॉपर्टीज आपल्याला माहीत पाहिजे. प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्समध्ये फर्स्ट प्रॉपर्टी येते, सॉलिड्स हॅव डेफिनाइट शेप, बरोबर, स्थायूला विशिष्ट असा आकार असतो. सेकंड प्रॉपर्टी, इन सॉलिड द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी स्ट्रॉंग. द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी स्ट्रॉंग. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? तर दोन मॉलिक्युल्समध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते खूपच जास्त स्ट्रॉंग असतं, आणि त्याच्यामुळे त्या दोन मॉलिक्युल्समध्ये, म्हणजे दोन जे मॉलिक्युल्स असतील, ॲटम्स असतील, त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे ते एकमेकांना फर्मली, एकदम टाईटली पकडून ठेवतात, आणि त्याच्यामुळे त्याचा शेप जनरली फिक्स असतो सॉलिडचा. त्याच्यानंतर सॉलिड्सचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट एकदम शार्प असतो, बरोबर ना. दे हॅव शार्प मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. पण सर्वच सॉलिडचा नसतो. सॉलिडचा आपण जनरलाइज डेफिनेशन बघतोय. सॉलिड्स हॅव हायर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. आता त्यातल्या त्यात आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं सॉलिडचं क्लासिफिकेशन. सॉलिड्स आर क्लासिफाईड इन टू टाइप्स. विच टू टाइप्स? क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. त्याच्यापैकी आपण आधी बघणार आहोत क्रिस्टलाइन सॉलिड्स. ग्रॅन्युअल्स ऑफ शुगर अँड कॉमन सॉल्ट म्हणजे आपलं मीठ. याचा जर आपण विचार केला तर साखरेला एक पर्टिक्युलर असा शेप असतो, बरोबर ना. तो कशामुळे असतो? तर क्रिस्टलाइन सॉलिड्स आर, त्याच्याबद्दल बघूया. 1.2.1 या पॉईंटवर बघायचं आहे बुकमध्ये. स्टडी ऑफ मेनी क्रिस्टलाइन सॉलिड्स इंडिकेट्स दॅट दे पजेस अ फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. त्यांच्या काही पर्टिक्युलर प्रॉपर्टीज असतात. पहिली प्रॉपर्टी कुठली रे? फर्स्ट प्रॉपर्टी इज देअर इज रेग्युलॅरिटी अँड पिरियॉडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. रेग्युलॅरिटी म्हणजे एक विशिष्ट पद्धतीने त्याची अरेंजमेंट असते पार्टिकलची. आणि पिरियॉडिसिटी म्हणजे काय? पर्टिक्युलर टायमिंग नंतर, पर्टिक्युलर सिक्वेन्स नंतर पुन्हा तो रिपीट होत जाणार, तो पार्टिकल, ॲटम, मॉलिक्यूल किंवा आयन जो काय असेल तो. ओके. पार्टिकल्स इन द क्रिस्टलाइन सॉलिड. द ऑर्डर अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स एक्सटेंडेड ओव्हर अ लॉंग रेंज म्हणजे सॉलिडमध्ये जे पार्टिकल्स असतात ते खूप चांगल्या पद्धतीने अरेंज तर असतात एकमेकांपासून जवळजवळ असून सुद्धा, आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे काय? तर लॉंग रेंज म्हणजे ते जे पार्टिकल्स आहेत ते खूप मोठी चेन तयार करू शकतात, एवढी त्यांची कॅपॅसिटी असते. सेकंड पॉईंट, क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. क्रिस्टलाइन सॉलिडला काय असतो? एकदम शार्प मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट असतो. त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट जर काढायचा असेल तर एक्झॅक्टली त्याच टेम्परेचरला तो मेल्ट किंवा बॉईल होतो. ओके. देन नेक्स्ट वन इज क्रिस्टलाइन सॉलिड एक्सेप्ट हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर आर अनायसोट्रॉपिक. अनायसोट्रॉपिक ही नवीन कन्सेप्ट आलेली. व्हॉट इज बाय अनायसोट्रॉपिक? तर अनायसोट्रॉपिकची आपण डेफिनेशन घेऊया, ती बघायची आपल्याला, ती लिहून घ्या बाळांनो तुम्ही. ओके. अनायसोट्रॉपिक इज द न्यू कन्सेप्ट in which
Generally, anisotropy is the concept. It is applicable for only crystalline solids. Crystalline solids मध्ये जेव्हा काही फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये कुठली फर्स्ट वन इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आर डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन मेजर करताना. फॉर एक्झाम्पल बघा, वरची डायग्राम दिलेली तुम्हाला ब्ल्यू आणि रेड पार्टिकल्स दाखवलेले, बरोबर. ABCD पर्यंत ते दाखवलेले. ज्यावेळेस आपण अनायसोट्रॉपीची डेफिनेशन बघतोय, ती फक्त डेफिनेशन बघताना तुम्ही वरची डायग्राम ऑब्झर्व करायची आहे, जी बॉक्समध्ये दिलेली बघा. तिथे वेगवेगळे सर्कल करून दिलेले. फर्स्ट वन ABची जी ABचं जे सर्कल दिलेलं आहे तुम्हाला, लाईन जी दिलेली आहे AB, त्याच्यामध्ये बघा AB ही पूर्ण रेड सर्कलमधून दाखवलेलं आपल्याला स्ट्रेट लाईन जाते. ओके. CD ब्ल्यू याच्यातून जाते आणि EF ही जी लाईन आहे ती रेड अँड ब्ल्यू, रेड ब्ल्यू, रेड ब्ल्यू या पद्धतीने ती जाणार आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, तर ज्यावेळेस लाईट रेज एका पर्टिक्युलर ओपेक मीडियम किंवा ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये जातो, त्यावेळेस त्याच्या अँगलमध्ये काही प्रमाणात फरक पडतो, बदल होतो, त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणणार. त्याच्यानंतर थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे उष्णता वाहून नेणे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणे, वाहून नेणे. आता ह्या ज्या प्रॉपर्टीज आहे, या फिजिकल प्रॉपर्टीज ज्यावेळेस आपण मेजर करणारे वेगवेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या डायरेक्शनने, त्यावेळेस त्या बदलल्या तर त्याला काय म्हणणार आपण, अनायसोट्रॉपी. ओके. बघा, अनायसोट्रॉपिकची डेफिनेशन, in other words, the properties like refractive index, thermal and electrical conductivity are different in the different direction. तर ती डेफिनेशन लिहून घ्या फक्त तुम्ही, राईट डाऊन. Anisotropy is the property of crystalline solid in which the physical properties like refractive index, thermal conductivity, electrical conductivity shows different values when measure in a different directions. Okay. So ice salts such as NaCl, metals, sodium, gold, copper, etc., materials such as diamonds, graphite, ceramics are the examples of crystalline solid. हे तर क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल आहे, कारण त्याला एक पर्टिक्युलर असा शेप असतो म्हणून. ओके. सेकंड टाईप ऑफ द सॉलिड इज द अमॉर्फस सॉलिड. अमॉर्फस सॉलिडची डेफिनेशन आधी महत्त्वाची समजून घ्यायची आपल्याला हे मी आत्ता थोड्या वेळपूर्वी सांगितलं की क्रिस्टलाइन सॉलिडला एक पर्टिक्युलर शेप असतो. अमॉर्फस सॉलिड म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पावडरच हे आपण एक्झाम्पल घेतो, पण सर्वच पावडर म्हणजे त्याचे एक्झाम्पल असतात का रे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्या आधी डेफिनेशन जी आहे अमॉर्फस सॉलिडची ती लिहून घ्या बाळांनो तुम्ही, कारण डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिड इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर द पॉईंट ऑफ एक्झाम व्ह्यू. एक्झामच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा पॉईंट हा, कारण डिफरन्स पॉईंट तुम्हाला कमीत कमी 2 मार्काला विचारले जातील. 2 मार्कासाठी कमीत कमी 4 पॉईंट्स तुम्हाला लिहायचे. पण फर्स्ट पॉईंट तुम्ही जर डेफिनेशनचा लिहिला तर तुमच्यासाठी ते कधीही चांगलं असेल. फर्स्ट पॉईंट बघा, आता डेफिनेशन लिहून घ्यायची. इन अमॉर्फस सॉलिड्स द atoms, ions, particles and molecules. In amorphous solid, the atoms, ions, particles and molecules are not arranged in a fixed, definite, repeating pattern. म्हणजे त्याच्यामध्ये पॅटर्न जो असतो तो फिक्स डेफिनाइट नसतो, रिपीटेड नसतो. जसं आपण ती लास्ट याच्यातची डायग्राम जी बघितली पेज नंबर 1 वरची, त्या डायग्राममध्ये बघा ब्ल्यू, त्याच्यानंतर रेड, त्याच्यानंतर ब्ल्यू, पुन्हा रेड, या पद्धतीने त्याचा सिक्वेन्स होता. पण आता याची जर डायग्राम बघायची झाली तर वरच एक डायग्राम दिलेली, त्याच्यामध्ये बघा ते ॲटम्स, पार्टिकल्स, मॉलिक्युल्स किंवा आयन जे काय असतील त्याची एक पर्टिक्युलर अशी अरेंजमेंट नाही. कोई भी किधर भी आता किधर भी जाता है, या पद्धतीने त्याची अरेंजमेंट आहे. ओके. आता प्रॉपर्टीज काय याच्या, तर त्या प्रॉपर्टीज आपल्याला समजून घ्यायच्या. फर्स्ट प्रॉपर्टी, द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन अमॉर्फस सॉलिड्स आर रँडमली अरेंज. जे डेफिनेशनमध्ये सांगितलं, नॉट फिक्स डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न, म्हणजेच काय, रँडमली अरेंज असतं. रँडमली म्हणजे असते इकडे तिकडे कशाही पद्धतीने अरेंज असतं त्याच्या मर्जीचा मालकाप्रमाणे. द पार्टिकल्स डू नॉट हॅव अ लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर.
क्रिस्टलाइन आणि अमॉर्फसमध्ये हा दुसरा पॉईंट आहे. फर्स्ट पॉईंट डेफिनेशनचा लिहिणार तुम्ही. सेकंड पॉईंट क्रिस्टलाइनमध्ये काय लिहिणार आहात, लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर. इथे काय येणार आहे, डू नॉट हॅव अ लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर. याच्यामध्ये लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर नसतं. त्याच्यानंतर आपण तिकडे काय घेतलं होतं की त्याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट, क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट शार्प असतो आणि हाय असतो. इथे तेवढा शार्प मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट नसतो. बघा तिथे अमॉर्फस सॉलिड्स, सेकंड पॉईंट, अमॉर्फस सॉलिड्स डू नॉट हॅव अ शार्प मेल्टिंग पॉईंट. अमॉर्फस सॉलिड्स डू नॉट हॅव अ शार्प मेल्टिंग पॉईंट. दे मेल्ट्स ग्रॅज्युअली ओव्हर द टेम्परेचर इंटरवल. हळूहळू करून ते एका पर्टिक्युलर टेम्परेचरच्या इंटरवलमध्ये ते मेल्ट होतात. ऑन हिटिंग अमॉर्फस सॉलिड ग्रॅज्युअली कंटिन्युअसली सॉफ्टन अँड स्टार्ट टू फ्लो. हळूहळू त्याला आपण ज्यावेळेस हिटिंग करतो ते हळूहळू काय होत जातं, सॉफ्ट होत जातं आणि फ्लो होतं, म्हणजे वाहायला सुरुवात होतं लाईक अ लिक्विड. नेक्स्ट पॉईंट, थर्ड पॉईंट, दीज सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक. अनआयसोट्रॉपिकच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे बरं काही. आयसोट्रॉपिक आणि अनआयसोट्रॉपिक दोघांच्या डेफिनेशनमध्ये हा फरक आहे. अनआयसोट्रॉपिक म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये रेंज ऑफ अनआयसोट्रॉपिकमध्ये काय होतं, द फिजिकल प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, हीट कंडक्टिव्हिटी आर चेंजेस विथ द चेंज इन द डायरेक्शन. पण आता इथे तसं नाही होणार. आता बघा ती डेफिनेशन, इट इज अ आयसोट्रॉपिक. विच इज आयसोट्रॉपिक, द अमॉर्फस सॉलिड इज अ आयसोट्रॉपिक. In other words, their properties like refractive index, conductivity are all independent of the direction of the measurement. कुठल्याही डायरेक्शनने आपण ते मेजर केलं तरी त्याच्यावर काही चेंज होत नाही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण चेंज होणार नाही, किंवा त्याची जी काय फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये मग हीट कंडक्टिव्हिटी येणार किंवा इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी येणार, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही. सो एक्झाम्पल्स ऑफ द अमॉर्फस सॉलिड, ग्लास, काच तर सॉलिड दिसते, पण त्याला अमॉर्फस सॉलिडला का तसं म्हटलेलं आहे, त्याला ग्लासला अमॉर्फस सॉलिडच का म्हटलेलं आहे. ग्लास इज ऑल्सो नोन ॲज अ सुपर कूल्ड लिक्विड. त्याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती मिळवायची आहे पुढे. त्याच्यानंतर प्लास्टिक, रबर, टार म्हणजे काजळी. गाड्यांमधून जे धूर निघतो किंवा आपल्या दिवाबत्ती करतो आपण, दिवा लावल्यानंतर वर जी काय काजळी निघते त्याला आपण टार म्हणणार. मेटॅलिक ग्लास एक्सेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ द अमॉर्फस सॉलिड्स. नाव न्यू टू कन्सेप्ट्स, आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. What is meant by iso? What is meant by poly? Iso means same, poly means different. Morphism means structure. एकाची डेफिनेशन कळली तर दुसरी तुम्ही ऑटोमॅटिकली लर्न करू शकता. इतके इझी डेफिनेशन्स आहे. बघा फर्स्ट डेफिनेशन फॉर द आयसोमॉर्फिझम, टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेड टू बी आयसोमॉर्फस. दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टन्सेस जे वेगवेगळे सबस्टन्सेस असून सुद्धा ते एकाच प्रकारचं क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवतात, त्याला काय म्हणणार आपण, आयसोमॉर्फिझम. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये ॲटॉमिक रेशो जो असतो तो सेम असेल. उदाहरणार्थ घ्यायचं तर NaF सोडियम फ्लोराईड आणि MgO मॅग्नेशियम ऑक्साईड, दोघांचा जर रेशो बघितला आपण तो 1:1च मिळणार. सोडियम 1 आहे, फ्लोरिन 1 आहे, इकडे मॅग्नेशियम 1 आहे, ऑक्सिजनसुद्धा 1च आहे, म्हणून 1:1 हे रेशोमध्ये येणार. सेकंड एक्झाम्पल सोडियम नायट्रेट आणि कॅल्शियम कार्बोनेट, NaNO3 CaCO3. आता हे सबस्टन्सेस टोटली डिफरंट आहे. NaNO3 सोडियम नायट्रेट आणि CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट याच्यामध्ये काहीच सेम नसताना सुद्धा त्यातल्या कन्स्टिट्युएंट ॲटमचा जर रेशो घेतला, मॉलिक्युलचा रेशो जर घेतला तर तो काय येईल 1:1:3, एकास 3 या पद्धतीने येणार. 1:1:3, 1 सोडियम 1 कॅल्शियम 1 कार्बन 1 नायट्रोजन 3 ऑक्सिजन 3 ऑक्सिजन. मग याला काय म्हणणार आपण, आयसोमॉर्फिझम. पुन्हा एक वेळेस डेफिनेशन बघा, टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेड टू बी आयसोमॉर्फस. डेफिनेशन लिहून घ्या. टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेड टू बी isomorphous and the phenomenon is called as the isomorphism. आता तुम्हाला जर पुन्हा याच्यात जर डिफरन्स विचारलं तर दुसरा पॉईंट काय लिहिणार आहे तुम्ही, की याच्यामध्ये एक्झाम्पल लिहायचं आहे आणि त्याच्यातला फक्त रेशो जो असतो ॲटॉमिक रेशो तो सेम असतो कंपोजिशनमधला, तेवढंच लिहायचं, बाकी काही लिहिण्याची आवश्यकता नाही. पण तुम्हाला याच्यावर राईट नोट ऑन विचारलं जाऊ शकतं. राईट नोट ऑनसाठी बुकमध्ये जे काय तुम्हाला पॅरा दिलेलं आहे त्या पॅरामधलं तुम्ही मॅक्झिमम लर्न करून ठेवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर सेकंड वन इज द पॉलिमॉर्फिझम. पॉली मीन्स डिफरंट.
पॉली मीन्स डिफरंट, मॉर्फिझम मीन्स स्ट्रक्चर. आता वर काय होते, 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सेस होते, ते काय होते, सारखं क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवायचे. पॉलिमॉर्फिझममध्ये थोडंसं चेंज आहे, एकच सबस्टन्स, अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन अ 2 or more फॉर्म्स, a single substance that exists in a 2 or more form of a crystalline structure is said to be polymorphous, and the phenomenon is known as a polymorphism. म्हणजे एकच सबस्टन्स असेल, मागच्या याच्यात काय होते, 2 किंवा 2पेक्षा वेगवेगळे जास्त सबस्टन्सेस होते, इथे एकच सबस्टन्स असेल आणि तो वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळं क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवेल. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर कार्बन बेस्ड एक्झाम्पल येतं. कार्बनचे अपरूप माहिती तुम्हाला. अपरूप म्हणजे ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन एक्झिस्ट इन अ ग्रॅफाईट, फ्युलेरिन अँड डायमंड, दिस 3 फॉर्म्स. त्याच पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल दिले इथे कॅल्साईट अँड ॲरॅगोनाईट, 2 फॉर्म्स ऑफ द कॅल्शियम कार्बोनेटचे हे एक्झाम्पल्स आहे. त्याच्यानंतर अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स अँड क्रिस्टोबेलाइट आर द सेव्हरल एक्झाम्पल्स ऑफ द सिलिका. म्हणजे हे सुद्धा सिलिकाचे एक्झाम्पल आहे, वाळूचे एक्झाम्पल्स आहे. पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन द एलिमेंट्स कॉल्ड ॲज द ॲलोट्रॉपी. ज्या एलिमेंट्समध्ये पॉलिमॉर्फिझम दिसतं त्याला काय म्हणणार आपण, ॲलोट्रॉपी. त्या एलिमेंट्सला काय म्हणणार आहे, ॲलोट्रॉपिक शोविंग एलिमेंट्स. ओके, मग याच्यामध्ये आणखी एक्झाम्पल ते शेवट दिलेले आहे जे मी आधीच सांगितलं होतं. कार्बन्स आर फाउंड इन द डायमंड, ग्रॅफाइट अँड फ्युलेरिन. ओके, थँक्यू.